म्हणतात त्याला, या लोक चळवळीमध्ये सहभागी झालेले हा कुठे आंदोलन नसून ही एक प्रकारे प्रशासनाला आणि शासनाला आणि नागरिकांना जागरूक करण्यासाठी ही फेरी आहे. तिला आंदोलन कुणी जागे व्हा, जागे व्हा, पोलीस प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, पोलीस प्रशासन जागे व्हा. फादर अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झालीच पाहिजे, झालीच फादर पाहिजे, अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झालीच पाहिजे, फादर अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झालीच पाहिजे. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, पोलीस प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, पोलीस प्रशासनाचा निषेध असो. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. पोलीस प्रशासन जागे व्हा. सरळ सरळ एवढा मोठा अपघात झाला असताना 304A कलम हा लावलेला आहे, ज्यामध्ये निष्काळजीपणा हा मुलाचा दाखवलेला आहे. यामध्ये खेद वाटतोय, पोलीस प्रशासनाचा खेद वाटतोय की यामध्ये निष्काळजीपणा कुणाचा आहे. निष्काळजीपणा हा फादर अँगलचा आहे की निष्काळजीपणा हा पोलीस प्रशासनाचा आहे. यामध्ये कलम 307, कलम 34 सामूहिक हत्या, अटेम्प्ट टू मर्डर लागली पाहिजे, परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठेतरी हात दिसतोय. त्यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. फादर अँगलच्या प्रिन्सिपलला तात्काळ अटक झाली पाहिजे, त्याबरोबर या FIRच्या कलमांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही हे पोलीस प्रशासन आणि हे पोलीस कार्यालय आम्ही सोडू. तोपर्यंत इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, पोलीस प्रशासन जागे व्हा. आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस कमिशनर बोलणं चालू आहे, आवाज येत नाही, ते नंतर बोलायचं. साहेब आम्ही घोषणा करतोय. आता बोलणं चालू आहे, आपलं शिष्टमंडळ गेलंय ना. ठीक आहे, तोपर्यंत शांत घेऊ. कोणी बोलू नका, त्यांचा आदर. प्रश्न हा आहे की सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आहे. आज एका सामान्य बाईचा, एक मिडल क्लास लेडी आहे, तिच्या मुलाचा आज जो मृत्यू झालेला आहे, 2 महिने उलटून गेले, कॉलेज त्यांना विचारत नाही, पोलिसांकडे गेलो. आपण म्हणतो पोलीस आमचे मित्र असतात, पोलिसांमधून पण रक्षक आमचे. आम्ही कोणाकडे जायचं मग? मग पोलीस स्टेशन जे पोलीस आहेत ते कोणासाठी आहेत? जर आमच्यासाठी नाही आहेत तर पोलीस आहेत कोणासाठी? माझा वैयक्तिक प्रश्न आहे की असं नाही, सगळ्यांसाठी प्रश्न आहे की तुमच्यापैकी कुणाचा एक मुलगा त्या शाळेत असेल, त्याच्यामुळे घटना घडली असती तर, म्हणजे ज्याच्याबरोबर घटना घडली आहे त्याने गप्प बसायचं, विसरून जायचं तुमच्या असं आहे? प्रशासनापैकी जर कोणाचा एक आपल्यापैकी मुलगा कोणाचा असता मुलगा तर आपण गप्प बसलो असतो का? एक आई आणि वडील म्हणून विचार करा प्लीज. या ठिकाणी आम्हाला या वाशी पोलीस ठाण्यामधून जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस कमिशनर बेलापूर या ठिकाणी आमचा हा मोर्चा वळवणार आहोत. कारण तात्काळ अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे पोलीस ठाणे सोडणार नाही. जागे व्हा, जागे व्हा.